तेची संत ज्यांचा हित विठ्ठली नेनती काही ठाणा टोणा नामस्मरणा वाचुनी काया वाचाने मने झाले चिंतने ढुलती नेनती काही ठाणा टोणा नामस्मरणा वाचुनी निळामणे विरक्त देही आठवची नाही विषयांचा नेनती काही टाणा टोना नामस्मरणा वाचोनी विठ्ठल ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यमिमलमचलम सर्वदी साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातृमुनीन्द्रे समागतदिष्टन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं
जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण. असं दपका आवाज येत असं मोकळं करणं करा. आमचा तर आवाजच बसलेला आहे, त्याचा प्रतिसाद असला बरं असतं. विठ्ठल विठ्ठल आता हृदय आपोले चौपाळून आभले वरी वैसव पावले श्री गुरूंची ते नमस्कारोनी. आता अलंकापुरी रमेशिया सनस्तम पदांभोजी तेजा स्मृतिक प्रदेशम विधींद्रादिदैव सदा स्नेमनं समाधिस्थ मूर्ती भजे ज्ञान. नमो ज्ञानेश्वरा ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. कमलापती माझे रंगाची विनंती कर जोडितो कथे काळे आपण असावे धवळे. हसून स्वभाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहि मधकडे पुंडली राया. जडून आकर चरणी तो माता पातात्मजं वानरयूत मुख्यं श्रीरामदूतं Thank you.
नमन माझे गुरुराया महाराज दत्तात्रया, तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. माझी आबबड्या बोला चित्त द्यावे बा विठ्ठला, मस्तक हे पाया. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या सज्जन हो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता घेतलेला भंग तुकोबरायांचे पट शिष्य निळोबरायांचा आचार चरणाचा आणि निळोबा या भंगामध्ये संतांची खूण सांगतात. संत कोणाला म्हणावं? आजही समाजाला दोन प्रश्न आहे. देव आहे का? आहे तर दिसत नाही. दुसरा प्रश्न निर्माण होतो, शास्त्र सांगतं संतांमुळे देवाची प्राप्ती होते. कोण सांगतं असं? शास्त्र. नवे नवे संत सुद्धा सांगतात संतांशिवाय जीवाला प्राप्ती. हरि प्राप्तीचे उपाय शांतीचे सागर आमचे एकनाथ महाराजांचा गोड असा भंग आहे. हरी प्राप्तीशी उपाय धरावे, हरीच्या प्राप्तीसाठी संतांचे पाय धरावे. कोणाच्या प्राप्तीसाठी? हो. हरीची प्राप्ती ज्ञानाला होत नाही, विद्वानाला तर मुळीच नाही. लक्षात घ्या. काय समजू ते म्हणणार इकडे सुभाषितकार सांगतात विद्वान सर्वत्र पूजिते. हा तुमचा गैरसमज आहे. तुकोबरायाने विद्वान सुद्धा वजा करून टाकला. अनेक नव्हे माझ्या मना तुका पंडित. तुकोबरायाला पंडितही आवडत नाही आणि शहाणाही लागत नाही. तुकोबरायाला एका वर्गाने विचारलं, तुम्ही असं सुडबुद्धीने म्हणता का मला पंडितही आवडत नाही, शहाणाही नको, मग तुम्हाला आवडतो तरी कसा? त्यास तुकाराम महाराज म्हणतात, नाम आणि रूपावर त्याचं चित्त जडलं तो माझ्या आवडीचा आहे. विठ्ठल विठ्ठल
दास मी व्हायला तयार आहे. त्याचा दास मी अंकित. कशावर चित्त जडलं पाहिजे? अजून कशावर? अजून नाम आणि रूप ह्या दोन गोष्टींचा अर्थ समजल्याशिवाय परमार्थातला प्रवास पूर्ण होत नाही. असं दुकडे महाराजांचं मत नाही, तुकोबऱ्याचं मत आहे. नामरूपी जडले चित्त. जडले म्हणजे काय? एकरूप झाले. जडले त्याला स्पर्श करून गेले. जडले समरस झाले. विठ्ठल संतांची भाषा समजण्यासाठी आयुष्याची आयुष्य खपून गेली काही लोकांची, तरी संतांची भाषा कळा. लोक म्हणाले संतांची भाषा ऐकून ऐकून उभो आला, जरा कीर्तन मीठ मसाला लावून होते. असंही झालं आता. विठ्ठल मीठ मसाला लावून ऐकलेलं कीर्तन मला वाटत नाही खात्रीने प्रवास पूर्ण होईल का. दुसरी गोष्ट, ऐकणाऱ्याचं समाधान होईल, पण सांगणाऱ्याला मात्र पुढे घात आहे. नीट आहे का? मी काय ऐकणारा तेवढा 2 तासापुरतं हसून निघून जाईल, पण त्याला विचारणारा गेटवर विचारेल याच्यात खरं किती सांगितलं आणि खोटं किती सांगितलं. तुकोबरा म्हणतात आमचा जन्म ज्याच्यासाठी झाला आम्ही वाटा उजळण्यासाठी आलो. वाटा खरा खोटा निवडा. आम्ही वाटा उजळण्यासाठी आलो. उजळणे म्हणजे काय? 16 सोमवार केले काय करावं लागतं? आता समजलं का? हा चला पुढे. घरामध्ये लग्नाचं कार्य धारण केलं, लग्न करायचंय, देव काय करावं लागतं? आता तुम्ही मेंद्री बरोबर झाली. आतापर्यंत धरून आणल्यासारखे होते. विठ्ठल उजळणे म्हणजे आलेल्या गोष्टीला जो गंज चढलेला आहे तो पारदर्शक करणे, त्याला म्हणतात उजळणे. हरिपाठ पाठ आहे पण 7 महिने म्हणलाच नाही. काय होईल? 10व्या अभंगात 25चं चरण, 25 27चं चरण. असं का होईल? नेहमीच आपण त्याचा उजाळा करत नाही. तुकोबरा म्हणतात आम्ही जन्माला याच्यासाठी आलो का आम्हाला खरा खोटा निवडा करायचा. चला पुढे. दूध का दुधावर, पाणी का पाणी, कोण करताय? राजहंस. दिसतो कोणासारखा? बगळ्यासारखा. 2 प्राणी आहे तुमच्या समोर आहे. एका बाजूला बगळा ठेवायचा आणि एका बाजूला राजहंस ठेवायचा. दिसायला दोघं कसे? तसंच परमार्थात पण आहे. दिसायला सगळी माणसं सारखीच दिसतात, पण अधिकारी माणसाचा फरक ज्याला समजला त्याचे डोळे सुंदर झाले. वर्म जाण्यातो. आता पारखी किती बरोबर समाजामध्ये? 2 पारखी. 2. एक पारखी आहे रत्न पारखी आणि दुसरा पारखी आहे गाजर पारखी. आता याचा अर्थ समजला का? रत्न पारखी म्हणजे रत्नाची ओळख असलेला आणि गाजर पारखी म्हणजे गाजराची ओळख असलेली. जो बघा तो काही Thank you.
चमकतो. म्हटलं मग तू वाजव. बरोबर की नाही? एवढं कुठं जमत बोलायला जमतं का म्हणलं. एक बोल शिकायला तासून तास घालावं लागतं इंद्रायणीच्या तीरात. आणि परमार्थ क्षेत्रामध्ये सर्वात मेहनत जर असेल तर ती मृदुंगाचार्याची. आणि मृदुंगाचार्य जर नुसतं जागेवर ढुकढुक करत राहिला मग परमार्थ रंग भरत नाही. आणि कीर्तनात रंग भरल्याशिवाय माझा येत. रंग भरे कीर्तन रंग लावणी मृदुंग श्रुती टाळघोष याच्याने भरायचं आहे त्याचं नाव रंग आहे. रंगी रंगे रे श्रीरंगी काय बोलला अशी पतंगी. मूळ मुद्दा असा आहे रंग भरे कीर्तना. मला अजून लोकांची भाषा कळाली नाही. तुम्हाला जर त्याचा अर्थ कळला तर मला कीर्तन झालं सांगा. कीर्तन पडलं आणि कीर्तन उठलं. हे शब्द मी ज्ञानेश्वरीतलाही शोधले पण शब्द. मी जाणकाराला विचारलं कुठे म्हणे कुठंच नाही एका पुराणात. मला उत्सुकता लागली. 18 पुराणापैकी एखादं नाव सांगेल तू. म्हणजे बाबा हे कोणत्याच पुराणामध्ये नाही. घ्या लावून घेतलं एकदा. असं झालं की शाना गुरुजींचं थोडा कमी झाला तरी सर्व. गुरुजी मध्ये स्वरामध्ये तज्ञ माणूस म्हणजे विनोद म्हणून सांगत नाही सचिन. या नांदगाव नगरीमध्ये अशी काही माणसं विशेष होती. ते स्वरामध्ये निष्णांत होती सचिन. स्वराशिवाय रंग भरत नाही. विठाला मग मी त्याला विचारलं कोणतं पुराण आहे. मार्कंडेय पुराण आहे का स्कंद पुराण आहे. मला उत्सुकता लागली. पुराण किती आहे. हो किती आहे. वेद किती आहे. शास्त्र किती आहे. वेदी जान जाई जाती चहुवेदी जाण साई शास्त्र कारण 18 पुराण हरीशी करायची बेरीज करा. चहुवेदी दान वेद किती 4. साई शास्त्र पुराण 4 6 10 आणि 18 पुराण मारती म्हणा. आता किती युगापासून उभा हे समजण्यासाठी शब्द आहे. विठ्ठल काव महाराज युग 4 झाली ना 28 झाली कुठं. युगे झाली 28 अजून
झाली 28 युग झाली. कारे प्रेमी मातलाशी उभे केले विठ्ठलाशी. पुन्हा कमी केलं का? प्रेमाने भगवान परमात्म्याला तू आळवला पुंडलिका आणि प्रेमानेच तो उभा केला. कुठं? विठेवर. आय धन्य पुंडलिका धन्य पुंडलिका धन्य पुंडलिका धन्य गोड प्रमाण दिलं महाराजांनी. ऐक ना. धन्य पुंडलिका बहुबरी गेली. पुंडलिक धन्य झाले. कोण मिळालं? संत मिळाला. संत शोधावे लागतात. जग संतांची टिंगल करत हे पहिले लक्षण आहे. जग संतांची अवहेलना करत हे दुसरं लक्षण आहे. जग संतांची निंदा करतं हे तिसरं लक्षण आहे. आणि संतांचे विचार आवडत नाही जगाला हे चौथं लक्षण आहे. विठ्ठल तुम्ही म्हणणारे तुम्ही मोघम सांगितलं का बाबा? मी कोणताही शब्द मोघम बोलत नाही. आमच्या गुरुवरांची शिकवण अशी आहे, महिन्यात 1 तारीख झाली तरी चालेल, पण कीर्तन समाजाच्या हिताचं करायचं. कोणाला नाही आवडलं चालेल, आपलं कीर्तन देवाला आवडलं. तरी आम्ही कीर्तन झालं विचारतो, बरं झालं का? मग कस काय होतं? दुसऱ्या दिवशी की फोन करतो, मग जीवन महाराज बरं होतं का? मग रात्री अरे काय येडपटपणा लावला. तुकोबरायला सारं देऊ का वेळ म्हणायचं. तुकोबराय जोपर्यंत कोणी तुकोबरायांकडे सुच्या नजरेने पाहिले नाही. पण वैकुंठाला गेल्यावर म्हणायला लागले तुकोबराय देव होतेस. हे जुनं उदाहरण सांगितलं मी तुम्हाला. ताजं उदाहरण सांगितलं. मनमाड नगरीमध्ये एक पोतं हातावर टाकून आणि लंगूट लावून फिरणारे आमचे आदरणीय अशोक महाराज, यांना कोणीच साधू म्हणत नव्हतं. जेव्हा अशोक बाबांचा प्राणकाळ झाला आणि मग लोक म्हणायला लागले अशोक बाबा दत्त अवतारी होते. कळतं का समाजाला? यांनी दिलेलं प्रमाण. तुका म्हणे कैसे आंधळे जन आणि गेले विसरुनी खऱ्या देवा विठ्ठल. धन्य पुंडलिका बहुबरे केले. बरे केले पुंडलिका. धन्य पुंडलिका बहुबरे केले. आणि निधान काय आणलं पंढरीमध्ये? निधान आणलं. निधान कोणाच्या कृपेने आणलं? संत कृपेने. संत मिळाले नाही तोपर्यंत पुंडलिकाची मेमरी भयानक होती. आई वडिलांना जीव घालायचं पण धमकी देऊ. हा शिळी भाकरी तुम्ही खायची, पुरणपोळी आम्ही दोघं खाऊ. माता पित्याला शिळी भाकरी, आपण खातो पुरणपोळी. हे पुंडलिकाचं वैशिष्ट्य. पुंडलिके गेले रे कोणी, पुंडलिके गेले रे कोणी.
भोसले महाराजांचा बाळ छंदपाठ आहे. खरं ते खायद्याजवळ राहायचे म्हणून मास्तर बाबाजी त्यांच्यावर कृपा आहे की नाही. पुंडलिकाने कोडं केलं कोडं, आणि ते कोडं सोडवण्यासाठी पुंडलिक खऱ्या अर्थाने संतांजवळ गेले. संतांशिवाय पुंडलिक महाराजांचं कोडं फुटलं नाही. आणि कोडं माणसाला निर्माण झाल्यावर संतांनाच विचारायचं. संत उगत अशी मिळत नाही. मिळता का? नाही मिळत संत. आमच्या सद्गुरू लहरीनाथ बाबांना जर लहर आलीच आणि त्याने ठरवलं एखाद्या साधकाच्या घरी थांबायचं नाही, ते रात्री 1-1:30 निघून जायचे दुसऱ्या प्रयाण करायचे. त्यांचं खरं नाव लक्ष्मण होतं, पण लोक लहरीनाथ म्हणायचे. लहर आली का कोणाचा मानही नको आणि सन्मानही नको. असे साधू असतात. साधूच्या काय नादाला? साधू फार करारी असतात. साधू लोचट नसतात. साधू जगत उद्धारासाठी येतात आणि प्रखर भाषेत आपलं मत मांडतात. साधू थोरदाना, साधू थोरदाना. आपल्याला मूळ मुद्दा असा मांडायचा की संत कोण. निळबराच्या अभंगाची भूमिका ध्यानात ठेवा. कपडे घातले म्हणजे संत होईल का? बर चला पुढे. संतांचं सोंग केलं म्हणून संत होईल का? सोंगाला किंमत तरी काय? इकडं नाही, पण आमच्या त्या खानदेश पट्ट्यामध्ये ना भावाडा व्हायचा. भावाडा बरोबर घुसले ना? काय व्हायचा? भावाडा. आणि मग त्याला जे पात्र दिलं जायचं त्याला मराठीत सोंग म्हणायचे. काय म्हणायचे? मग कोणी एकादशीचं सोंग घ्यायचं, कोणी रावणाचं सोंग घ्यायचं, कोणी रामाचं सोंग घ्यायचं, कोणी शूर्पणखेचं सोंग घ्यायचं. काय घ्यायचं? बहुरूपी दरी संन्यासाचा
लोकांचे सोंग घ्यायचे. हा माझा विषय चालला, लक्ष कमी काय सांगतो. आणि मग लोक असे त्या ओट्यावर बसायचे. कीर्तनाला मध्ये बसले, ती आखाडी अशी मध्ये चालायची, लोक असे ओट्यावर बसायचे. आणि नेमकं एखाद्या भाग्यवानाने पात्र घेतलं का त्याची पत्नी, त्याची आई, त्याची मुलं ते ओट्यावर बसलेले असायची. आणि मग त्याने समजा रामाचं एखादं रावणाचं एकादशीचं सोंग घेतलेलं असलं तर एखादा तो मुखवाटा बसावला आणि त्या सांभाळून नाचायला लागला तर सुनबाईने हसून सासूला सांगायचं, त्या बाई आपलं सोंग आलं. काय सांगायचं. आता तिचा भाव खूप प्रेमाचा होता, पण शब्द फार धमक्याचा होता. तिच्या बोलण्यात काय, पण जर त्या पतीने ऐकलं आपलं सोंग आलं, त्याचा अर्थ काय करेल तो. परमार्थामध्ये अर्थ आणि अनर्थ समजून घ्यायचं. करी आता बापा स्वहिताचा स्वार्थ, अनर्थाचा अर्थ, सांडी पडदा विठ्ठल. तसं परमार्थामध्ये संतांना सोंग करता येत नाही. संतच संतन की संग लागरे, संतन की संग लागरे, संत संगतीचे काय सांगू सुख. काय सुख सांगा पाहिजे संगतीच. बरं, ज्याला कळलं त्याला कळलं, लोक त्याला येणं म्हणतात. 12-16 जणी हरी ज्याला संत संगत कळाली त्याच्या जीवनाचं सोनं होत. लोक त्याला हसतात. तुका म्हणे हसे जन नाही कान ते, हे प्रमाण आहे. लोक हसतात. गवळण दह्या दुधाचा मान डोक्यावर घेऊन निघाली आहे आणि दही दूध घ्या म्हणायच्या ऐवजी लोक हसायला लागले तिला. जेव्हा जग आपल्याला हसतं तेव्हा समजायचं आपला प्रवास बरोबर चालू आहे. जेव्हा जग आपला सन्मान करतं तेव्हा समजायचं इधर तो कोई धोका आहे. एवढं धरा बरं का. संतांना समाजाने कधी सुख दिलं नाही असंच बोलतो माणूस, आणि खरंच दिलं नाही. विठ्ठल आता संत असतात तरी कसे, त्यांच्याशिवाय माणूसच ज्ञानी होत नाही.
जर पुंडलिक रोहिदासाकडे गेले नसते तर पंढरपूर निर्माण झालं. विषय सुरू झाला होता. यांनी प्रमाण दिलं. पुंडलिके काय केले आहे की नाही? धन्य पुंडलिका आहे की नाही? काय गोड प्रमाण दिलं त्यांनी. पण पुंडलिक धन्य कधी झाले? धन्य आज दिन संत दर्शन. बाईला खांद्याला बसवलं, आई बापाच्या गाळाला धुरी लावली आणि ते ओढत चालवले. कोणी? जेव्हा संत मिळाले दादा, पुंडलिकाचं नाव आधी मग बाकीचे सगळे पुंडलिक वरदा आणि मग श्री ज्ञानदेव तुकाराम. एक नंबरला कोण आहे? पुंडलिकाचं नाव आहे. आई बापाला धमके देऊन सुद्धा बरं का बर संत भेटले म्हणून विठवलं. मला संतांचं लक्षण कसं ओळखायचं आम्ही? त्याची संत ज्यांचा हित विठ्ठली. आमची निळवरा म्हणतात संत तेच म्हणजे दुसरे नाही. सगळं म्हणजे दुसरं आहे का? एखाद्याने विचारलं आज कीर्तन कोणाचं आहे? तेच आहे. आज दुसरं होणार तेच म्हणजे कोणतं? ज्याचं पत्रिकेवर नाव आहे त्याच. दुसरा म्हणतो म्हणलं तू उत्तर खाली कसं जमल का? तेच कधी कधी होतं एका तारखेवर 2 माणसं कोण होतं चुकून जातं कधी कधी. त्याच्यात माघार घेणार असलं तर बरं आहे, नाही तर भानगडीच काम. तो म्हणतो मी करेल, हा म्हणतो मी करेल. मला असून कळलं मी कीर्तन केल्यावर काय सन्मान मिळतो. सांगू कीर्तनाचा अर्थ कीर्तन सेवा आहे, कीर्तन संहिता आहे, कीर्तन उपासना आहे आणि कीर्तन साधन आहे. उपासना आणि साधनेचा मेळ घालण्यासाठी कीर्तन आहे आणि कीर्तन एवढं चांगलं आहे का शरीर हरी होतं एवढं सुंदर. शरीर हरी झालं पाहिजे. शरीर आणि जोपर्यंत शरीर हरी होत नाही तोपर्यंत कीर्तन सांग तरी कसं. कीर्तन 2 प्रकारचे आहे. ह्या कीर्तनाला सुरुवात झाली हे चालूच ठेवावं लागणार आहे का रात्रभर? 11:05 वाजता तरी लोक मोबाईल पहा. त्यांचा दोष आहे का तो? नाही. वेळ काय आहे? बाबाला 9ला विना देऊन 11:30 वाजतो बसले तरी. उन्हाळ्याच्या दिवसात बसणे आरा पाहत आणि पाण्याचं निमित्त करून हळूच निघून जात. कारण पाण्याचं निमित्त आहे ना. हा दोष भजनांचा आहे का तो? नेम आणि शिस्त याचा मध्य म्हणजे संप्रदाय. ज्याला नेम आणि शिस्त आहे त्याला संप्रदाय म्हणतात. विठ्ठल म्हणून तो संप्रदाय समजून घेण्यासाठी संतांची गरज आहे. जर ज्ञानोबराय तुकोबराय जन्माला आले नसते तर श्री क्षेत्र मोकळवाड्यावर सत्ता झाला असता. तुमचं काय मत आहे? काय एखादा बाबाला असता त्यांनी सुरू केला असता? नाही. माझ्या वडिलाची मिराशी का देवा. यांची सुरुवातीचे प्रमाण संताविना प्राप्ती नाही. संतांशिवाय परमार्थात पान हलत नाही. कोणाचं? साधकाचं, जगाचं नाही. ज्या साधकाला संत मिळाले त्याला कोण सांगितले नवरायणी? ज्यांचा हेत विठ्ठली. हेत म्हणजे प्रेम. आणि विठ्ठल तुम्हाला माहिती आहे फक्त आणि फक्त विठ्ठलावर प्रेम करतात. त्यांना देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. तुकोबराय खडसावून सांगतात एका गावी
टाळकरी खुश तर कीर्तन खुश. एखाद्या कीर्तनात टाळकऱ्याचे धरून आणले माणसं सांगते ऐकणाऱ्याला वाटते स्मशान भूमीत ना. बरेच टाळकरी काही काही विशेष कीर्तन करायला घाबरतात. नको नको त्यांचा अधिकार मोठा आहे ते गाभाळातून पडले का. कीर्तनकार म्हणजे ज्ञानाच्या 4 गोष्टी आत्मसात करून जगाला सांगण्यासाठी उभा केलेला एक तुमच्यातला घटक. आणि अधिकारी पुरुष म्हणजे देवाशी समरस झालेला महात्मा, त्याला अधिकारी म्हणतात. अधिकारी जरी असला आणि विद्वान जरी असला त्याला टाळकऱ्याशिवाय शोभा. एखाद्या कीर्तनकाराला म्हणायचं अंग असतो तो पहिल्याच चढ आउट करून टाकतो. अंग असतं त्यांना म्हणायचं, आवाज असतो. देव कोणाला काय देईल सांगता येत नाही. कीर्तन हे क्षेत्र 99% लोक कला म्हणून पाहायला लागले. याच्यावर काय मत असेल मला कीर्तन झालं असेल. बहुतांशी लोकांचा अंदाज असाच आहे कीर्तन हे कलेचं साधन आहे. तो तुमच्या पाया पडून सांगतो कीर्तन कला नाही, कीर्तन आत्मउद्धाराचं साधन आहे. सोपं आहे ना. जन्मांतरीचं पाप जाळण्याची ताकद त्या नामसंकीर्तनामध्ये. आणि ते कसं करावं याच्यासाठी सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या कीर्तनकाराला आमंत्रित केलं जातं. मग आता सप्ताहाचा नेम काय सांगतो ऐका ज्ञानभरात कोऱ्याच्या भाषेत. येणाऱ्या कीर्तनकारांनी ज्ञान सांगावं, वैराग्य सांगावं, भक्ती सांगावी, संत मार्ग सांगावा, उपासना सांगावी, साधना सांगावी. आणि याच्यातून ऐकणाऱ्यांमध्ये एकाला जरी बोध झाला सप्ताहाचा सार होतो. विठाला तुम्ही म्हणणार सर्वांना नाही म्हणणार का, एवढं सोपं नाही. पुढे जाऊन सांगतो. आता कशाचे दिवस आहे, आमरसाचे. नक्की ना. आंब्याला काही झाल्यात ना देऊ नका पण हात म्हणा. आणि मग त्या कैऱ्या हळूहळू परिपक्व होतात आणि त्या तोडून आणून त्याच्यात भूस भरून पाठीमध्ये पिकवल्या जातात. सगळ्यात पिकतात का, काय अंदाज आहे तुमचा. त्यातही काही बऱ्यापैकी पिकतात. पुढचं सांगतो. जर आंबा उतरवलाच नाही वाऱ्याने 80% झोडपून जातात, खाली पडतात. उरलेल्या ज्या काही असतात त्या कैऱ्या पशु पक्षी खाऊन जातात. आणि एखादी 2 शिल्लक असली ती फक्त झाडाला पिकते. ही परमार्थाची अवस्था आहे, याच्यापेक्षा दुसरी अवस्था नाही. मला एक जण म्हणे तुमचे शिष्य किती म्हणे. त्याला म्हणलं का इलेक्शनला थोडं बोलायचं, काही प्रश्न विचारतात बाबा. ज्याला शिष्याचा अहंकार आहे त्याच्यासारखा याला गुरुजी का. चांगल्या मग किती होते, 700. आणि मुक्ताई म्हणली मी तुम्हाला अनुग्रह देईल पण याच्यातलं एक कापावं लागेल. किती राहिले, 7. भ्रम गेला भ्रमयोगी राजाचा. आणि म्हणून चिरंजीव पदामध्ये आमचे नाथबाबा म्हणतात शिष्य ममता धरुणी राणे हे जाणणे राजस. आमचे गुरु महाराज फार कडक होते. त्यांच्या पाया पडायला जायचं म्हणून तर विचार करावा लागायचा. गुरु कडकच पाहिजे. गुरु कसा पाहिजे, नाही तर मग गुरुने तंबाखू खायची शिष्याला सांगायचं लाव चुना लाव. कडक मर्दाला चांगली पाहिजे. दुष्टांना समजतो का काय सांगतो. अरे अशी कडक करणं जरा चव आली पाहिजे तोंडाला. एक तर मला म्हणलं तुमचा आवाज नेहमी खरखर करतो, एक सल्ला देतो म्हणलं काय तुम्ही थोडी पुढे घे जाऊ. सत्य घटना आहे बरं काही. म्हणलं काय होतं त्याने, म्हणे त्याने तो ना तिखटपणाने ना आवाज असा साफ होतो म्हणे, साफ. त्याला म्हणलं दूध साफ कर
मला काही साफ करायची गरज नाही. विठ्ठल अरे बाबांनो, संत महात्म्यांनी लोकांना व्यसनातून बाजूला काढण्यासाठी हातापाया पडले. लागून या पाया विणवितो तुम्हाला, करटाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोळा स्वर्गी नाही, संसाराच्या अंगी अवघीच व्यसने, आम्ही या कीर्तने शुद्ध झालो. बाबांनो, या संसार रूपी साधनामध्ये अनेक व्यसन आहे. आम्ही कीर्तन केले आणि काय झालो? शुद्ध झालो. काय म्हणले असं सांगत? व्यसन माणसाचा नाश करतं. असं तर सोडून द्या. पाया पडून सांगतो तुम्हाला, विडी पेणं हे सुद्धा व्यसन आहे. ते आपलं फुफ्फुस खराब करतं. मदिरा पिणं व्यसन आहे. आपला प्रपंच नाश पावतं. आणि 11 रुपयाची घातलेली माळ माणसाला माणूस बनवतं. सचिन आपल्या राष्ट्रसंत जनार्दन स्वामीजींच्या पदामध्ये फार मोठं बनवलं. माझ्या मौनगिरी बाबाने मला माणूस बनवलं. काय ते पद? माझ्या मौनगिरी बाबाने मला काय बनवलं? मग याच्यासाठीच परमार्थ करा. आणि ज्यांच्याकडे अपरमार्थ करायचा आहे त्यांचं नाव काय आहे? संत आहे. काय नाव त्यांचं? हे टाणाटोणा करता का? मग एखादी विद्या शिकवता का शिष्याला? विद्या शिकवता का? नाही. ते शिष्याला एकच विद्या शिकवतात. त्या विद्येचं नाव आहे ब्रह्मविद्या. कोणती विद्या शिकवतात? ब्रह्मविद्या का शिकवतात? तू ब्रह्म आहे, विद्येवर ब्रह्म आहे. ते ब्रह्म आणि तू एक आहे, ही विद्या म्हणजे शिष्याचं कल्याण. विठ्ठल म्हणून संगत करणी बडे की तो बडत बडत जा. आणि पुढचं वाक्य तुम्ही पूर्ण करा. संगत करणं गदे की तो किती खा. संगतीवर फार महत्वाचं आहे. संगत धरा. कोणाची धरा? संतांची धरा. आणि ते संत ओळखायचे कसे? काय आवाच्या आणि म्हणे. हा, निळोबराला एक माणूस म्हणाला, निळोबरा तुमची भाषा थोडी जड आहे, डोक्यावर चालली आमच्या. संत ओळखायचे कसे? काय आवाच्या आणि म्हणे, धाले चिंतने, शरीराने मनाने वाचेने डुलतात. नाही समजलं अजून आम्हाला. अजून सांगू त्यांचं लक्षण. निळा म्हणे विरक्त देही. संत कसे असतात? विरक्त असतात. विरक्त म्हणजे कसे? पाकिट उचकून पाहणार आहे आणि दुसऱ्या दिवशी कमिटीला फोन, पटलं का तुम्हाला? एवढं कळून तुम्हाला मी किती लांबून आलो. याला विरक्त म्हणता येईल का? आता नीट ऐका. आसक्ती आणि विरक्ती दोन शब्द आहे. जिथं लोभ नाही तिथं विरक्ती, जिथं आशा नाही तिथे विरक्ती, जिथं ममत्व नाही तिथं विरक्ती. आता याच्या विरुद्ध आहे. जिथं लोभ आहे तिथं आसक्ती, जिथं माया आहे तिथं आसक्ती, जिथं ममता आहे तिथं आसक्ती. मग कीर्तन सांगतो ते समजतंय? हा, माझा आवाज बसलेला आहे. तुमच्या भाषेत सांगू का? उठरे चिंदा तोच दान. एखादा मन एवढा ताण येत होता, आला तरी कशाला एवढा त्रास होत तुझ्या आवाजाला? इकडे काय खापला होता का? दुसरा बोलला असताय का? आहे की नाही? पण तो नियम असतो सजीव. घेतलेली तारीख टाळणं हे अधम पद्धतीचं लक्षण. मात्र सकाळच्या तारखेत कधी कधी गडबड होते आमच्यासाठी. आज सकाळी मला राजापूरला जायचं होतं. अचानक मेशात पडला. ताबडतोब ही माहिती सादर करायची लगेच. म्हणजे गेला आजचं कीर्तन आता नाही. रात्री वारकरी, दिवसा सरकारी. याच लय उठका तुमचं बरं आहे. मोकळ्या मनाने फिरता येत आहे की नाही? हा, बंधनाचा तुडू पाहू देऊ आशा करा. मी म्हणलं आता त्या टोकावून राजापूरला कसं काय गाठता येईल? पण देवाची भक्ती जर देवासाठी केली ना, हा चुटकी सरशी घेऊन जातो तो. विठ्ठल म्हणून विरक्ती
भक्तीचे पात्र अन्वयाचे सुख यवनी सम्यक किती पोटतिडकीने सांगितलं म्हणजे तुम्हाला कळलं माय बापू आपल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तुम्ही मला संतांचा निरोप समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी बोलवले आणि तो निरोप पोहोचवण्याचं काम करतो पहिले हे समजून घ्या आपल्या सप्ताह कमिटीने केलेलं माझ्यावरचं विशेष प्रेम श्री क्षेत्र मोकळवाड्याने आणि सर्वांच्या अनुमतीने माझ्याकडे 5व्या क्रमांकाचं वाघ पुष्प माझ्या हातात दिलं आणि मला सांगितलं ते हनुमानजीच्या चरणी समर्पण करा त्याला वाघ पुष्प म्हणतात काय म्हणतात त्याला वाघ पुष्प समर्पिली वाणी पांडुरंग घेतो धनी ही वाणी त्याला समर्पण करावं लागते आणि वाणीमध्ये जर थोडा बिघाड झाला त्याचं पाप वक्त्याच्या माथ्यावर बसत श्रोता त्याला जबाबदार नाही श्रोता कीर्तन झालं की झटकून देतो नाही समजलं कपडे झटकले का संपलं काम हे तुमचं तुम्हाला चाललं उद्या दुसरा महाराजांना तसं वक्त्याला करता येत नाही वक्ता तो वक्ता नव्हे श्रोते निवेन ज्ञानवंत गुणवंत कीर्तिवंत यशवंत अशा टाळकऱ्यांच्या संगतीमध्ये आपला नाम सप्ताह चालू आहे यांना असं विशेषण का दिलं हे मास्तर बाबांच्या संगतीमध्ये राहणारे लोक आहेत मास्तर बाबा चातुर्मास करायचे पिंपराळे गावावर विशेष प्रेम करायचे त्याच्यानंतर पिंपराळे गावावर विशेष प्रेम करणारे आमचे खायद्याचे माऊली आहे की नाही त्यानंतर शंकर नाना तर तोपच होती शंकर नाना म्हणजे तोपच होती आणि त्याचा वारसा तुमच्याकडे आहे यांच्या गावात एवढी हुशार माणसे कीर्तन ऐकणारे काही वैकुंठवासी झाले आमच्या नाथबाबाचे वडील एवढं गोड कीर्तन ऐकायचे कीर्तन करायला मजा यायची ते तुमचे 2-3 म्हातारे पुढे असले का ऐकणाराच हुशार असला का कीर्तन सांगायला मजा येते नाही तर काय वेळेला काय होतं ऐकणारा हुशार सांगणारा बायबार ताळमेळ जमत नाही काय काय होतं लई गोड अशी संगती बरं असायची ऐकणारा हुशार सांगणारा बायबार काय वेळेला सांगणारा हुशार ऐकणारा बायबार असं पण होतं ज्यावेळेस सांगणारा हुशार ऐकणारा हुशार त्याच्यातून शास्त्र निर्माण गीता ऐशे शास्त्र आत्म कृष्ण सांगणारे हुशार ऐकणारा अर्जुन कृष्णापेक्षा हुशार दोघांचा संवाद तयार झाला चर्चा झाली आणि चर्चेतून गीता जन्म त्याला काही लोक लागतात लोक जास्त पाहिजे असेल लोक काय वाक्य काढतील माइंडमधून मला नाही समजतो अजून एक सद असं कीर्तनाला गेलो बसलो तो म्हणे बाबा खरं जमू का चांगले लोक असले का भरपूर मग बाबा नाही मूड येतो म्हणे त्याला म्हणलं मी त्याच्यातला नाही बाबा त्याच्यातला मी नाही मला 10 लोक असू दे रे तरी कीर्तन सांग आणि एक बसला तरी कीर्तन सांग एकदा वाईभूतीला कीर्तनाला गेलो एवढा तालुक्यात खूप पाऊस झाला जीवन महाराज लोकांना त्या वावरातून निघता येईल इतका पाऊस झाला आणि भजनी खूप सुंदर रामकृष्ण महाराज कमोदकर काय गाणारे माणसं ते म्हणे बाबा टाळकरी 25 पण ऐकणारे फक्त 3च बाया आणि बसू द्या ना माऊलींना पुढे करू कीर्तन बीज वाढवावे नाम याच्यासाठीची पत्रिका आहे ह्याची आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम कोणाचा जन्म साजरा करणार आहे आपण काय भाग्यवान आहे हो ऐसा मारुती उपकारी आणि तुका डोळे चरणावरी बघा सज्जन हो सालाबादाप्रमाणे जनता जनार्दनांना कळंत आनंद वाटतो खानदेश रत्न तुकाराम महाराज जेऊरकर वारकरी भजनी मंडळ सावता महाराज उत्सव समिती पारायण समिती यांच्या सहकार्याने सुरू असलेला नाम सप्ताह व्यासपीठ नेतृत्व बाप्पू महाराज भालूर रविदास महाराज वेजगा नारायण महाराज आळंदी देवाची आणि ह्या सप्ताहाच्या
गोड मेजवानीला चव आणणारं हे भजनी मंडळ. कुठलं हे? पिंपळाचं भजनी मंडळ आहे. आणि हे आपल्या सप्ताहाचा आनंद वाढवण्यासाठी इथं येतात. 7 दिवस आपल्या हनुमंताची सेवा करतात. आणि दुधात साखर म्हणून हे मालेगाव निवड मंडळाला तुम्ही म्हणलं तुम्ही बोलत असेल का? मी नाही बोललो बरं काय. ते त्यांना विचारून घ्या तुम्ही. हा मी कुठेही कीर्तनाला गेलो तरी कलाकार बरोबर नेत नाही. माझ्याबरोबर तुमच्या वेळेवरची पोर असते, विचारून घ्या. ते मला का नेत नाही त्याचं कारण असं आहे, कीर्तन हे सेवाभावी जीवनाने पाहिलेलं आहे. माझा असा फिक्स कलाकार नाही का तो माझ्या बरोबर असावा. बरोबर आहे. म्हणजे किरण महाराज बरोबर आहे का? किरण महाराजांनी भरपूर कीर्तन वाजवलीत माझी. याचं कारण असं आहे, मी एखादा कलाकार आणायचा आणि आपल्या सप्ताहामध्ये नियोजित कलाकार असतात, त्याच्यात पुन्हा कमिटीला प्रश्न पडतो, आता आलेल्यांचं काय करायचं आहे का नाही, लोड आहे का नाही. हे माझ्या बुद्धीला आवडत नाही. हे त्याच्या मागचं कारण आहे. विठ्ठल जगाचा विचार करण्याची धारणा ज्याच्या हृदयामध्ये त्यांचं नाव सांगतं. जगाला कमीत कमी श्रमदानाने आपली परमार्थाची साधना कशी पूर्ण करून घेता येईल आणि विठ्ठलावर नितांत प्रेम करून जग कसं अज्ञानाकडून ज्ञानाकडे आणता येईल त्यांना संत म्हणता बघायच्या पहिले. ज्यांचं प्रेम विठ्ठलावर आहे, देवाशिवाय दुसरी वस्तू त्यांना आवडत नाही. गोरवा काका चिखल तुडवताय, पत्नी पाणी आणते, मुलगा रांगत आलेले, सर्वांना कथा माहित आहे. मुलगा चिखलात तुडून मारलं, रक्त बंबाळ झालं, पाणी आणलेलं त्या धर्मपत्नीने पाहिलं, सांगितलं काय चांडाळ आहे तुम्ही, मुलगा मारून टाकलं तरी भजन करताय, तरी भजन करताय. हो पद्धत आहे का भजनाची? काही श्रम वाटत नाही का? अरे लाज गाण ठेवली का? माझ्या हृदयाचा गोळा मेला हो तरी नाचताय. बरोबर आळा गेला तुमच्या देवाला, सुटलं ना थापट नाही, जीव काढून पडते. हुशार होती पत्नी, हुशार असली का संसार सुखाचा होतो. तिच्या लक्षात आता मी जगत इकडं प्रेम देवा आहे, मग आता तोच देव मला पाहिजे. लगेच मागे फिरून पाहिलं, पांडुरंगाची शपथ जर शरीराला हात लावा तसेच मागे सरकले. आपल्या दिवसातून किती देवा शपथ होता खरं सांगतो तुम्हाला. विठोबाची शपथ जर माझ्या अंगाला स्पर्श कराल किती प्रेम करता संत देवावर. आपण एकादशी धरली तरी म्हणतो जीवलेच नको नको घोरायला आज काय प्रेम. माझ्याकडे 8 दिवसापूर्वी एक 65 वर्षाचा माणूस अनुग्रह घ्यायला आणलं त्याला एकाने. त्याला म्हणलं बाबा माळ घालून किती वर्ष झाली? मी 45 वर्ष झाली. बाबा तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहे. मी 50 गाठलेला माणूस तुम्ही 62-63 पर्यंत गेले.
तुम्हाला यांनी सांगितलं ज्ञानगंगेकडे घेऊन आले. तुमची धारणा पक्की झाली का आता दीक्षा घ्यायची असं? ते म्हणाले ठीक आहे बाबा घ्यायची. एक लक्षात ठेवा, कोऱ्या असलेल्या पानावर लिहिता येतं, चिरखडलेल्या पानावर लिहिता येत. ते माझ्याकडे पाहायला लागले. त्यांना म्हणलं माझे इंजेक्शन भाषे असतात, मला शिष्य मिळावा, लोकांनी माझ्या मागे फिरावं, हा जगाला भास आहे, मला नाही. एखाद्याने फिरून पाहा माझ्याकडे, ते आवडत नाही. शिष्य जर लेरंगी त्याला सोडून देतो, तू तुझ्या मार्गाला मी माझ्या. चला पुढे. त्याचा सिद्धांत दिला मी. गायीला पाहणा आहे ना, गाय पाहणं सोडते पण आणि चोरून पण घेते. काय नाव तिचं? तिचं नाव काय? गाय. गाय पवित्र आहे, गाय संत पूजन आहे, गाय हिंदू धर्माचं प्रतीक आहे. एवढी मान्यता तिला हिंदू धर्मात आहे, तरी तिच्याकडे दोन गुण आहे. एकदा पाहणं सोडते आणि तिला जर लर आली तर पाहणं चोरून घेते. तसंच सद्गुरू गुरु से कोई नहीं बड़ा दीवाना. कोण बडा आहे? कोणी बडा नाही, त्याच्यापेक्षा कोण मोठे. हे प्रमाणे हे नाही देत. चला पुढे. ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो, आणि मग तुम्ही कोण आले तिथे? आता उतरलो गुरुकृपे. तुकोबराय म्हणतात सत्यगुरु राय परी नाही घडली. तुम्ही आम्ही कोण आलो? संत म्हणता गुरु हा संत कुळीचा राजा. कोण आले तुम्ही तिथं? शंका घेणारे, शंका निरसन करणारे तुम्ही कोण आले? मी सांगतो मुद्दा, तू ध्यानात ठेवा. ते म्हणाले बाबा माझा सर्व भाव झाला, मला द्या तुमच्याजवळ असलेलं शस्त्र. म्हणलं देणार, पण एकादशी करावं लागणार. ते म्हणाले शुगर आहे मला. म्हणलं मला 25 वर्षापासून आहे. डॉक्टर असंच सांगतात, जर तुम्ही फराळ खाला तर मरून राहा. म्हणलं मरू दे, पण एकादशी नाही सोडणार. ते बाबा म्हणले मला एकादशी आहे आणि मी फराळ तोंड घेतलं का घरचे माझ्याकडे डोळे वाटवून पाहतात, कारण यांची तब्येत बिघडली, त्यांना त्रास होत असेल ना. त्यांना म्हणलं तुम्ही असं करायचं, 2 दिवस बाहेर गावाला जायचं, तिकडं फराळ खायचं, पण एकादशी करायची. व्रताचा राजा एकादशी आणि तीर्थाचा राजा कुशाल. ज्याला तीर्थाचा राजा पाहिजे असेल त्याने त्र्यंबकला जाऊन कुशावर स्नान करायचं, आणि ज्याला व्रताचा राजा पाहिजे असेल त्याने आजपासून एकादशी करायला सुरुवात. व्रत एकादशी करी मुखी नाम. एकादशीचं व्रत उपवासी करेन आणि गायीन अरणीशी मुखी नाम. त्यांना म्हणलं बाबा तुम्ही जर एकादशी करत नसाल, आत्ताच माझ्या पुढे उठायचं, तुमच्या घरी बसायचं, तुमच्या घरचा रस्ता भरायचं. हा सोमवार वारकऱ्यांनी करा, पण तुम्हाला त्रास होत असला ना त्याला सबसिडी आहे, नका करू. तुम्ही चतुर्थी नका करू, तुम्हाला त्रास होतो ना म्हणून बरं. याचे सगळे उपवास करत असेल चांगलीच गोष्ट आहे. हे तुम्ही रात्रीच्या बाबा चतुर्थी करू नका. याला म्हणतात धचा म झाला ध आणि होतो काय म. असं नको व्हायला. चतुर्थी करा, एकादशी करा, सगळे व्रत करा ज्याला ताकद दिला, पण ज्याला डॉक्टरने सल्ला दिला ना त्याने किमान एकादशी तरी करावी नाही, केलीच पाहिजे.
आणि नुसती एकादशी नाही, व्रत एकादशी करीन उपवासी, गायीन अरणीशी मुखी नाम. आणि मग ते संत साधकाला वारकऱ्याला नामस्मरण शिकवतात. टानाटोना नाही. अभंगाच्या दुसऱ्या त्यांच्यासाठी नामस्मरण शिकवतात. जे साधक त्या संत महात्म्यांच्या समोर येतात त्यांच्यावरती कृपा करतात. लावून या हात गुरुवारी आपला राहिलेला विषय, गाय दूध वासराला देते, पण हुंदके मारणाऱ्याला का नुसतं गायला लावून पाहणाऱ्याला? एखादं वासरू सोडलं, आईला गरका मारत, ही माझी आई आहे, लय गोड आई आहे, दुरून डोंगर साधे, छान आहे, गोड आहे, असे लय शिष्य भेटला जीवन महाराज आम्हाला. फार त्याला असं वाटतं माशी बाबाचं पण आणत नाही. अरे आले किती गेले किती, तू किती धडकी बत्ती बाबा, तुझ्या नादी लागलं तू आमची साधनं उचकून देशील का? हा, ज्ञानोबरायपर्यंत गुरु एक शिष्य परंपरा होती. ज्ञानोबरायपासून पुढे गुरु एक आणि शिष्य अनेक झाले. गोंधळ झाला, आणि गोंधळ झाल्यामुळे जो पारखून घेतो त्याच्यासाठी गाय पाहणं सोडते. जे वासरू कासामध्ये तोंड घालून हुंदका मारतं त्याच्यासाठी आई पाहणं सोडते. ती गाय जशी गाय तशी माय, आणि जशी माय तशी गाय, असे ते संत वासराला पाहणं सोडतात. म्हणजे काय करतात? नामस्मरण शिकवतात. नेनती काही टाणा टोना कळतो तुम्हाला? शब्द किती गोडे बनवलं बरायचा. टाणा टोना माझ्यापेक्षा जास्त अभ्यास आहे तुमचा, फक्त तुम्ही इथं सांगणार नाही. कीर्तन झालं विचारण बरोबर सांगणार तुम्ही. माझं ना डोकं दुखत नव्हतं बाबा, अमक्याला पहिलं डोकं दुखायला. काय झाला आता लक्षात आलं. म्हणजे मोबाईल रेंज मध्ये यायला उशीर लागतो ना थोडंसं. संत तसं करत नाही. संतांनी कोणाला फसवत नाही. संत जगाला फसवत नाही, फसवण्यासाठी आलेले नाही. यांनी मगाशी प्रमाण दिलं होतं, बहुरूपी धरी संन्यासाचा वेश पाहुणी तयास धरणे. बरं, मी आता प्रश्न विचारतो जाता, जीवाला खरं सांगा, खरं आवडतं का खोटं? नाही, प्रांजळपणाने सांगा. जो जीव आहे हा कलियुगातला, त्याला खोटं 99% चालतच, खरं त्याला 99% आवडतं. तो स्वभाव जीवाचा. मग तो जीवाचा आहे का? तो नाही, तो कलियुगाचा दोष आहे. आणि अजून एक डोक्यातून काढून टाकतो. लहान बाबा बोला पुढे, कोणी प्रमाण दिलं, गुरु से कोई नाही बडा दिवाना क्यों कपडे. अशक्य आहे ते. उच्च नीच काही कोण मोठा. कीर्तनामध्ये जेवढं पुण्य ऐकणाऱ्याला आहे तेवढं पुण्य माझ्या मृदुंग वाजवणाऱ्याला आहे. जेवढं पुण्य मृदुंग वाजवणाऱ्याला आहे तेवढं विना घेणाऱ्याला आहे. जेवढं विना घेणाऱ्याला आहे तेवढं टाळकऱ्याला आहे. आणि जेवढं टाळकऱ्याला आहे ऐकणाऱ्याला आहे तेवढं वर्गणी जमा करणाऱ्याला आहे. जेवढं पुण्य वर्गणी जमा करणाऱ्याला आहे तेवढं पुण्य इथं फट्टा टाकणाऱ्याला आहे. जेवढं पुण्य फट्टा टाकणाऱ्याला आहे तेवढंच पुण्य कीर्तन सुटल्यावर चहा करणाऱ्याला आहे. होतो ना? कारण तुम्ही गप झालेत ना. तो करणाराच नाही, भजनेत म्हणतो नका ठेव नका ठेव,
घरी जायचं आम्हाला उशीर झाला. नाहीतर लोक फार सन्मान करतात. जगात असं एक गाव नाही, एखादी वस्ती नाही का तो वारकऱ्याचा अपमान करतो. आमच्या ज्ञानोबा तुकोबांनी एवढे सुंदर संस्कार दिले आणि ते या वारकऱ्यांच्या पचनी पडतात आणि ते जनतेची सेवा करतात आणि जनता या वारकऱ्यांची सेवा करते. हे संतांचे आशीर्वाद आहे. आणि मग ते संत करतात काय? निळोबराय एक म्हणाले, महाराज हा आम्हाला तुमची भाषाच कळना, सोपी सांगा ना. मग निळोबराय म्हणले, ते शरीराने वाचेने मनाने डुलतात अभंगाच्या तिसऱ्या. कोणतं नामस्मरण? सोम शब्दाचा मारा केला, विठ्ठल का कुळती आला, राम राम स्मराधी, लाभो करा घाट घाला मुळबंदी, सोम सिद्धीचे लळे पाळंगीशी, उदरवमुखे आळविला सोम शब्दाचा नादगा. किती लोकाला याचा अर्थ कळाला. ते नामस्मरण शरीरामध्ये येतं, मग वारकरी चिंतनाला बसतो आणि तो शरीराने वाचेने मनाने डुलतो, घुमतो नाही, डुल्लती. स्थिर प्रज्ञेने असे हालतात, याचं नाव साधना. अलगद हालतात, जास्त उड्या मारत नाही. धाले चिंतने डुल्लती. संतांचे शब्द काय का? कीर्तनकाराचे ना काय संतांचे आहे का? हे संतांचं प्रमाण आहे. कायेने म्हणजे शरीराने, वाचा वाणी आणि मन तुमची मानस पूजा या चिंतनाने तो वारकरी डुलतो नवल नाही. संत सुद्धा डुलतात, डुल्लती. काय करती? काय करती? डुल्लती. समजतं का? दशरथ राजाला मुलं होत होते का? नाही. मग कोणता यज्ञ केला? पुत्र कामेष्टी नावाचा यज्ञ केला. मग त्याच्यातून प्रसाद आला आणि तो प्रसाद राणीला दिला. तुम्हाला सगळी कथा माहिती. पटकन पुढे त्याला कीर्तनाची वेळ होती. बरं झाला का इथपर्यंत? मग कौशल्याला काय झाले? डोहाळे. विचारायला कोण आले? दशरथ राजा. कौशल्या माता कुठे बसली होती? पलंगावर मंचकावर. आणि पाऊल टाकलं त्यांच्या महालात आणि ताडकन उठून उभी राहिली, केस मोकळे केले आणि म्हणायला सुरुवात केली, आणि धनुष्य मारी न रावणा, लंका विभीषणा देईल मी. लख प्रकाश पडला. नाही कौशल्याची भान. गर्भी आले. कोण होतं गर्भामध्ये? नारायण होता. आणि मग नारायण प्रगटला का साधकाची अवस्था सुद्धा अशीच होते. आणि यश तुमच्या कौशल्या केस मोकळे केले, डुलायला लागल्या. आणा धनुष्य आणा. दशरथ राजा म्हणतो, एवढा मोठा यज्ञ केला, बाईला बाधा झाली. जर दशरथ राजाची अशी स्थिती होती तर वारकरी कावर म्हणणार नाही. चला पुढे असं. मग इथून सोडवाल कोण म्हणून वशिष्ठाकडे पळत गेले. गुरुवार्य कौशल्याला भान नाही, कौशल्या डुलते, तिला काहीतरी विषाची बाधा झाली, चला लवकर. खरं सांगा, बाधा झाली ती तिला? चिंतने डुल्लती. हा आतमध्ये नारायण होता. आले वशिष्ठ. मंचकाच्या समोर आमची कौशल्या माता आहे, तेजपुंज चेहरा आहे, प्रसन्न महात्म्याचं लक्षण आहे. वशिष्ठाने त्यांच्याकडे पाहिला.
बोलायला सुरुवात केली. आता ती नजर त्राटिका होती. असं पाहिलेलं कौशल्याने वशिष्ठांकडे हात जोडले, कारण आतमध्ये नारायण आणि समोर गुरुवरी. हात जोडले कौशल्याने, हात जोडले, पण आतला नारायण आणि समोरच ब्रह्म याचा एकरूप भाव झाला. आणि त्या नजरेतून त्या ब्रह्माने श्री गुरुच्या अंतर्गत प्रवेश केला आणि वशिष्ठ सुद्धा डोलायला. कोण? देवभक्त दोन्ही एक रूप झाले, मुळाची संधी दोघांची नजर एकरूप झाली आणि एकरूप झाल्यामुळे वशिष्ठ डोलायला लागले. काय म्हणतो माहिती असेल हा, बाई बिघडली ती बिघडली, गुरु बिघडला. जर गुरु समोर असून अशी अवस्था होती तर ही जनता तर फार लाभ आहे. त्यांना काय कळतं, चिंतन काय, साधना काय. पण जरी कळत नसलं तरी निळव नाही म्हणतात. निळा म्हणे विरक्त देही, आठवची नाही विषांचा. नामस्मरणाने डोलतात, नामस्मरणाने विरक्ती तयार होते आणि अखंड ज्ञानोबा तुकोबरायचं ते भजन करतात, देवाचं भजन करतात. विठोबा आपल्या गावाचं आराध्य दैवत माळा घाला पण टाळावर हवं. काय वेळाला बरं सारा भार झटकून माय बापू हनुमानजीच्या चरणावर झालेली सेवा नतमस्तक करतो, समर्पण करतो. 5व्या दिवसाची सेवा तुम्ही माझ्यासारख्या पांबाकडे दिली आणि मला कीर्तन तरी पण करता येतं. टेलर येतं का नाही? तुम्ही म्हणले राह उभा राहायला उभा आहे की नाही. येथे माझे गुरुले सुंदर अशी साधी टाळकर यांनी गोड असं नियोजन आहे सप्ताह कमिटीचं. दादा आवाज पाहून थोडा आवाज मोकळा सोडत जा कीर्तन करायचा. म्हणजे ते वय थकून आलेलं असतं, त्याचा आवाज बसलेला असतो. आवाज कडक आहे ना, त्याला काही आता रोजच बोलायचं आहे, तो आवाज तरी काय करायला दादा आमचा आहे की नाही. त्याच्यामुळे तेवढी बाबाची काळजी घेत जाते. ज्याचा आवाज बसेल ज्याचा बसलेला नाही विचार एकदम फ्रेशमध्ये आला कीर्तन करायला, त्याला काय नाही. आता जर आमच्या जीवन महाराजसारखे, नाथबाबासारखे, नामदेवरासारखे, भोसले महाराजसारखे माणसं नसते तर मग नापासच झाला असतो की नाही. म्हणणारा कोणी नसतो. अशी अवस्था होती माणसाची. आणि खऱ्या उपकार्या भजन मंडळाचे असतात आणि त्याच्यापेक्षा तुमचे चांगले असतात बरं का. तुम्ही कोणी झोपले नाही हाच मोठा
राजाराणीच्या गोष्टी इकडचं तिकडचं पुराण असलं का मग माणसं टुळू पाहतात नेमकं काय चालू आहे. देव नुसतं सांगायला लागलं का कंटाळा येतो माणसाला. पण जरी आला ना कंटाळा देण्याला शरीराला सवय लावा असं जीव आणि चांगली गुण आहे का. याच्यासाठी हा सप्ताह कमिटी खूप पैसा खर्च करणार आहे. एक सप्ताह करावी छोटी गोष्ट नाही सुजून. दुष्काळाने मजल गाठली, प्यायला पाणी नाही, तरी गावं सप्ताह करतात. हे त्या गावाचं कमिटीचं भाग्य आहे. त्यांचं स्वागत आहे. ते म्हणून तारीख दिली म्हणतो ना चालू असं प्रत्येक गावात सांगतोय मी. प्रत्येक गावात त्यांचं थोर पण म्हणावं लागेल. आणि मी आमच्या महाराज मंडळीत सांगतो बाबा यावर्षी नाराज नका बरं कोणाला. म्हणजे आमच्या कीर्तनकारांना तुम्हाला नाही, तुम्हाला 7 दिवस राहायचं इथं. आमचं काय 2 तास झाले का झाला नाही. आणि म्हणून मदत करा. दानाने हाताला शोभा आहे, सोन्याच्या कंकणाने नाही. आणि दान दिलं ना पुन्हा त्याची चौकशी नका लावू. काय करते का एवढे पैसे नेल्यावर काय करत असते रे. तुमचं दिलेलं दान सफल होत पाय पडून सांगतो. तुम्ही एखाद्याला 100 रुपये जरी दिले ना, एखादा महात्मा आला तुमच्या दारात, हे तर आपली वर्गणी घेणारे आपल्या हक्काची माणसं आहेत. पण एखादा महात्मा दारात आला ना, त्याला जर द्यायचं असेल ना मनामध्ये दुःखित भाव ठेवून देऊ नका. आणि जर दिले ना पुन्हा मागं म्हणू नका हा काय करत असेल असं. यांच्यावर सगळ्यांवर प्रेम करा. सगळ्यात महत्वाची टाळकरी आहे, यांना सांभाळा. कीर्तन कोणावर अवलंबून आहे. एक टाळकरी मला म्हणे, एक बाबाने एक सुद्धा प्रमाण म्हणून दिलं नाही. म्हणलं एकेकाने टाळ ठेवून हळूच पडे त्याच्यामध्ये बोलायचं. मग कळलं असतं त्याला काय असतात टाळकरी. अहो आमचे तुकाराम महाराज 14 टाळकरी घेऊन कीर्तनाला जायचे आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवायचे आणि मग कीर्तनाला सुरुवात करायची. मस्तक आहे पायावरी ज्ञानेश्वर